सतत त्याला टोचत होते आणि ते शब्द त्याच्या हृदयाला छेद करून जात होते, घडत होते. लक्षात ठेवा, वाणी मनात आणि रसात असते. आपल्या वाणीनं आपण गोड बोललं पाहिजे, आपण टोचून नाही बोललं पाहिजे. पण तुम्हाला सांगतो, आपण आपली तयारी अशी असते की आपण लोकांना टोचूनच बोलतो, चांगलं बोलतच नाही, चांगलं बोलतच नाही. कारण कारण आपला तो अभ्यास नाही चांगलं बोलण्याचा. तीच गोष्ट असते, आपल्याला चांगलं बोलता येतं. चक्रधर भगवंताने तेच म्हटलेलं, या पंचगंगा हो, म्हणजे तुमच्या कन्या गंगेसारख्या पवित्र आहेत, तुमच्या कन्या गंगेसारख्या निर्मळ आहेत, असा त्याचा अर्थ. गंगेसारख्या निर्मळ म्हणजे गत भ्रातृवती, तिचा पती मरण पावला, ती गंगेसारखी शुद्ध आहे. कारण ती आचार करते, ती कृष्णांद्रायण करते, ती स्वतःला झिजवते, ती उठता बसता वृत्त वैकल्य करते, भगवत चिंतन करते आणि ती आपला पतिव्रता धर्मपती गेल्यानंतरही ती पालन करते. म्हणून ती गंगेसारखी पवित्र आहे. हेच तर चक्रधर भगवंत म्हणतात. किती तीच गोष्ट आहे, ती तसंच बोलता येतं, ते असंच बोलता येतं. मी मागे सांगितलं होतं की तुम्ही सत्य बोलता पण प्रिय बोलत नाही का? प्रिय बोलत नाही. समजा एखादा मुलगा रस्त्यामध्ये आपल्या दरवाजामध्ये बसलेला आहे, आई घरामध्ये आहे आणि बापानं बाहेरून आवाज दिला, ए तुझी मम्मी आहे काय घरात, आई आहे का घरात? हो आहे. तिला सांग मला आंघोळ करायची, पाणी टाकलं होतं म्हणून. मात्याला काय सांगायला पाहिजे, काय बोलायला पाहिजे? नाही का? सत्य बोलला तो. ए आई तुझा नवरा आला म्हणे, आंघोळ पाणी टाक. उठली, काळी घेतली, मध काढलं, मेल्या. तुझा कोण नाही का? माझा नवरा आहे तर. बाबा आले म्हण ना, अर्थ तर तोच झाले. बाबा आले, आई बाबा आले आणि आई तुझा नवरा आला, अर्थ एकच आहे पण वाक्यामध्ये बदल आहे. वाक्यामध्ये काय बदल आहे? त्याच्यामध्ये रसाळता आहे, मनाळता आहे. याच्यामध्ये नुसतंच सत्य आहे, रिकाम कोरडं सत्य आहे. कोरडं सत्य जर असेल उपयोगाचं नाही. आपण कोरडं सत्य बोलत असतो, लोकांना सांगताना म्हणत असतो आमचा मानवा पंथ श्रेष्ठ आहे, आमच्या मानवा पंथाची भक्ती करा. तुमचे काय देवता भक्ती नुसती. सत्य जरूर आहे पण कोरडं आहे, लक्षात ठेवा. ते प्रिय नाही आहे. मग काय म्हणायला पाहिजे? अरे तुम्ही बाकीच्या देवतेची भक्ती केली, त्यानेही तुम्हाला त्यांचं फळ मिळणार नाही असं नाही. तुम्ही स्वर्गाला जाल, तुम्ही चैतन्य फळापर्यंतच्या मोक्षाला जाल, हे सगळं व्यवस्थित होईल. परंतु क्षीणे पुण्ये मर्त्य लोकं विशंती, पुण्य क्षीण झाल्यानंतर मग मात्र तुम्हाला मृत्यू लोकामध्ये ही देवता ढकलून देईल. आणि मग काय, तुमचं पुण्य संपल्यावर मग तुम्हाला पुन्हा मृत्यू लोकात यावं लागेल. मग इतकी भक्ती केली त्याचा उपयोग काय? त्यापेक्षा तुम्ही परमेश्वराची भक्ती का करत नाही? हे झालं प्रिय मी आणि सत्य. मग आमच्यामध्ये प्रिय असायला पाहिजे, प्रिय बोलायला पाहिजे. पण काही काही माणसं गोड बोलतात म्हणजे प्रिय बोलतात पण सत्य बोलत नाही. ही मोठी गंमत आहे नाही का? नुसतं गोडही कामाचं नाही, नुसतं सत्यही कामाचं नाही आणि नुसतं प्रियही कामाचं नाही. प्रिय बोलणारे माणसं तर खूप आहेत, पण एखादा माणूस जर प्रिय बोलत असेल तर तुम्हाला सांगतो आपल्याला त्याच्या बोलण्यामध्ये स्वार्थाचा वास येतो. लक्षात. कारण माणूस असा गोड बोलत नाही. कोणाकडे काम जर असेल, एक जण माझ्याकडे आला, बसला, त्यांना बाबा काय चाललंय, बसले, कार्यक्रम संपले का? नाही म्हटलं जायचे आता. खूप व्यस्त असता तुम्ही, खूप कार्यक्रम करता आणि तुमच्यासारखी माणसं नाही आहे, काम पडलेलीच नाही. आणि तुमच्याकडे जो बॉक्स आहे, माईक वगैरे सगळं बॉक्स आहे, केवढा चांगला? म्हटलं तो 6,000 चांगला. मग आता तुम्ही कार्यक्रमाला चालले, हा घेऊन जाणार का? म्हटलं नाही, तिथं सगळी व्यवस्था असते. इथं जर काही कार्यक्रम असतात, मग आता तुम्ही तिथं नाही आहे, मग नवरात्रात मी गेलं तर बरं होईल. मला आमचं काम पडले, आमचे नंतर मी आणेन. त्यानं गोड बोलला की म्हणजे वास येतो आपल्याला, हा काहीतरी मागणा. खरं बोला तुम्ही, पण गोड बोला. नुसतं गोड बोलू नका, ते खरे असलं पाहिजे, सत्य असलं पाहिजे, प्रिय असलं पाहिजे. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात किंवा सत्यम वदत
प्रियं वदेत् सत्यादपि हितं वदेत् यद्भूत हितमत्यंतम तत्सत्य मे वदेत्. प्रिय असलं पाहिजे, सर्वांचं हित करणारं असलं पाहिजे, तर ते प्रिय कामाचं आहे. नाही तर गोड बोलून माणसाचा गळा कापणारी माणसं किती आहे, नाही का? तुम्हाला कल्पना असेल, वाघ जर शिकार करतो ना, शिकारी सोबत इतका चांगला वागतो. तुम्हाला कल्पना नाही, तुम्ही चित्र बघा. ज्यावेळेस ते शिकारीचे लाईव्ह प्रोग्राम असतात त्यावेळेस ते झडप ज्यावेळेस घालते शिकारीवर, एखादी वाघीण, एखादा सिंह, एखादा वाघ, त्यावेळेला त्याच्या डोळ्यावरती असा पंजा ठेवतो आणि गप शांत राहा. त्याच्या पाठीवर हात फिरवते. आता ते नख नाही लागू दे, पण त्याच्या पाठीवर हात फिरवते. का? इकडे त्या शिकारीला, म्हणजे त्या शिकार जी पडलेली असते त्याला थोडं जखम केलेली असते त्या वाघिणीने किंवा वाघाने, आणि तिकडे त्या वाघिणीचे पिल्ले त्या शिकारीला तोडत असतात आणि ते कुणीकडे देखील सांगता येत नाही. म्हणून आपलं अधपतनही होऊ शकते. वाणी एखाद्याने रसाळ बनवली असेल, गोड बोलणारी माणसं किती बसवतात, ठीक आपण बघितलं. आता सगळ्याच क्षेत्रामध्ये माणसं आहे आश्वासन देणारे. आता राजकारणाचा जर विचार केला, आश्वासन देणारे खूप असतात. हो, आम्ही सगळं करू, आम्ही हे करू, आम्ही ते करू, तुम्ही चिंता करू नका. बिलकुल झालं म्हणून समजा तुमचं काम, फक्त आम्ही सत्तेवर आलो की तुमचं काम संपलं, झालं बिलकुल. 5 वर्ष कधी निघून जातात पता लागत नाही, काम तर काही होत नाही. एखादे माणसं चांगले असतात बिचारे, ते मात्र करतात नाही. आपला राजकारण हा विषय नाही, परंतु बोलणे, माणसाची वाणी ही मदाळ आणि रसाळ असली पाहिजे. आलं का लक्षात? गोड असली पाहिजे, सत्यता असली पाहिजे, पण प्रिय असली पाहिजे. म्हणून म्हणतात की शतेषु जायते शूर. शूर 100 लोकांमध्ये एखादा माणूस शूर असतो, सगळेच शूर नसतात. सहस्री सूच पंडिता, 1000 माणसामध्ये एखादा पंडित असतो, लक्षात ठेवा. सगळे पंडित नसतात, नुसतं पांडित्य मिरवणारे असतात माझ्यासारखे, की मला खूप येतो, मला खूप येतो असे म्हणणारे माणसं असतात. खरा पंडित खूप वेगळा असतो. खरा पंडित वेगळा असतो. कसा असतो तो? ऊंचा पुरुष मधुर बोले, नीचा करे बकवास. फार सुंदर वर्णन केले कबीरदास. ऊंचा पुरुष मधुर बोले, नीचा करे बकवास. चांदी सोना बजता नाही, कासा करे झणकार. चांदी वाजवा बरं तुम्ही, तिचा आवाज नाही. सोन्याचा आवाज येतो का? नाही, त्याचा आवाज नाही. आणि काशाचा आवाज येतो का? किंमत कमी आहे. किंमत कमी आहे. काशाची किंमत काय? कमी आहे. चांदीची किंमत जास्त आहे, सोन्याची किंमत जास्त आहे. सोन्याला किंमत आहे, चांदीला किंमत आहे. आणि म्हणून त्या किमतीचं आपण असलं पाहिजे. बोलणं माणसाचं रसाळ आणि मदाळ असलं पाहिजे. कसं बोललं पाहिजे? मग पिकलिया सुखाचा परिमळ सत्य ज्ञानेश्वर की निवाल्या अमृताचा कल्लोळ, तैसा कोवळा आणि सरळ बोलू बोलीला. मी जे बोलतो आहे ते कोवळ आणि सरळ आहे. माझं बोलणं आडेवेडे घेणारं बोलणं नाही आहे, कोवळ आहे, मधुर आहे. कोवळा शब्दाचा अर्थ मधुर बोलणं आहे आणि रसाळ. मग पिकलिया सुखाचा परिमळू, सुख पिकल्यानंतर त्याचा सुगंध जसा दरवळतो. आंबा पिकला त्याचा सुगंध येतो की नाही? संत्रा पिकला त्याचा सुगंध येतो. प्रत्येक फळं ज्यावेळेस पिकतात त्याचा वेगवेगळा सुगंध येतो. तसं सुख पिकल्यानंतर सुखाचा सुगंध येतो. आपल्याला माहितच नाही सुख पिकणे म्हणजे काय, नाही का? मुळात सुखच माहित नाही आहे. प्रपंचामध्ये जे सुख आहे ते सुख पिकत नाही, लक्षात ठेवा. पिकत नाही, कारण ते सुख जे आहे ते अगोदर संपून जातं. म्हणून ते त्याचा परिमळ सुटत नाही. परिमळ म्हणजे सुगंध. मग पिकल्या सुखाचा परिमळ. मग अध्यात्मामध्ये जे सुख आहे ते सुख मात्र पिकतं, लक्षात ठेवा. ते सुख पिकतं आणि त्याचा परिमळ, त्याचा सुगंध सगळीकडे पसरतो. सगळीकडे पसरतो. किती सुगंध असतो लक्षात ठेवा. एखादा माणूस रसाळ बोलणारा असेल, मधाळ बोलणारा असेल, लोक त्याच्या भोवती असतात, त्याच्या भोवती जाऊन बसतात.
खूप छान बोलतात बरं का, खूप छान बरं वाटतं, या माणसाचा सहवास बरा वाटतो, या माणसाचं बोलणं बरं वाटतं, या माणसाचं नुसतं पाहणंही बरं वाटतं, सगळं बरं वाटतं. त्या माणसाचं आपल्याकडे नजर जरी गेली तरी बरी वाटते. का? त्यांनी नजर बनवलेली आहे. त्यात आपल्याला या सगळ्या गोष्टी त्यात मला टाईम झाले. अजून किती वेळ? 8:40. पावणे 9. अजून अर्धा तास चालू द्यायचे. 15 मिनिट. उद्यापासून म्हणून इथल्या सुखाचा परिमळ जो आहे तो फार महत्वाचा. तो अध्यात्मामध्ये सुटतो. तो कसा सुटतो तुम्हाला सांगतो. आपण अनेक अधिकरणाजवळ जातो तेव्हा गेल्यानंतर आपल्याला बरं वाटतं. तिथे का बरं वाटतं बा? कधी विचार केलाय का तुम्ही? नाही, त्या बाबापाशी गेलं खूपच छान वाटतं, खूपच मस्त वाटतं, बसावंच वाटतं, बोलावंच वाटतं. आता ते बाबा कधी कधी बोलून दबून गेलेले असतात, ते आपल्यासमोर बोलत नाही. दंडोत बाबा ते नुसतं असं करतात. काय बाबा बोललं पाहिजे वाटते पण बोलले. आता प्रत्येक माणसाला कसं बोलतो माणूस नाही का? तो बसलेला असतो आणि तरी आपल्याला वाटतं. काही लोक म्हणतात नाही नाही बोलू दे, हरकत नाही, पण जवळ गेलो आपण पायाला स्पर्श केला तेवढंच बरं आहे. तो जिथे राहतो तिथे आपण आसपास आपण तिथे बसतो, तिथे आपल्याला बरं वाटतं, त्यांच्या सहवासामध्ये बरं वाटतं, त्यांच्या आश्रमात बरं वाटतं. असे तपस्वी असतात. त्या तपस्व्यांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला फार सुंदर वाटत असतं. लक्षात ठेवा. त्याचं कारण असं आहे, कारण तो परिमळ सुटलेला आहे, तो सुगंध सुटलेला आहे. त्यांच्या तपाचा तो सुगंध आहे, त्यांच्या तपाचा सुगंध आहे. त्यांनी आपली वाणी बनवली, त्यांनी आपली चर्या बनवली. चर्येमधून त्यांनी सगळं शरीर पूर्ण तयार केलेलं आहे आणि सगळं तयार केल्यानंतर मग आपल्याला सिद्ध करून ते सिद्ध पुरुष आहेत आणि म्हणून त्यांच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला बरं वाटतं. कारण त्यांच्या सात्विक वेव जे असतात, सात्विक वातावरण जे तरंग असतात, ते तरंग आपल्यामध्ये पसरतात आणि म्हणून आपल्याला बरं वाटतं. मंदिरात गेल्यानंतर आपल्याला चांगलं का वाटतं माहितीये? घरापेक्षा मंदिरात बरं वाटतं. काय कारण आहे? कधी विचार केला तुम्ही? कारण मंदिरामध्ये सुमधुर स्वरामध्ये आरती होते, भगवंताचं स्तवन होतं, पारायण होतं. मंदिरामध्ये प्रत्येक माणूस येऊन आपलं दुःख देवाच्या चरणी समर्पित करतो आणि तिथे भगवंताची प्रार्थना करतो. आणि देवा काय प्रार्थना करतो, काय म्हणतो? सर्वे भवन्तु सुखिनो, सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. हे भगवंता, तू आम्हा सर्वांना दुःखातून मुक्त कर. ठीक आहे. सर्वे भवन्तु सुखिनो, सर्व सुखी होत. भवन्तु, सगळे सुखी करू देवा, सगळ्यांना सुख दे. ठीक आहे. सर्वे भवन्तु सुखिनो, सर्वे सन्तु निरामय, सर्वे आनंदी राहू दे, सर्वे आरोग्य, सर्वांना आरोग्य लाभू दे. ही प्रार्थना प्रत्येक जण मंदिरामध्ये आले. त्याच्यामुळे ते व्यवस, ते वातावरण, ते तरंग या ठिकाणी असतात. म्हणून आपण मंदिरात गेल्यानंतर आपल्याला बरं वाटत असतं, आपल्याला चांगलं वाटत असतं. श्री चक्रधर भगवंत नागदेव आचार्यांना शिकवतात की महात्मेने प्रिय वक्तेया होवावे. महात्म्याचं वक्तव्य प्रिय असलं पाहिजे, प्रिय बोललं पाहिजे महात्म्याने. कारण आपण महात्मा जर आहोत, आपल्या वाणीवर आपला ताबा असला पाहिजे. लीळा वैभव कारणात सुंदर वर्णन करतात. ते म्हणतात विचार करुणी बोलावे, बोलूनी विचारी न पडावे. विचार करून बोललं पाहिजे, बोलून मग विचार करू नये. नाही का, अरे माझ्या तोंडातून निघून गेलं असं व्हायला नको. विचार करून बोललं पाहिजे. म्हणून आपली वाणी सुंदर असली पाहिजे. आपल्या वाणीमध्ये मदाळता रसाळता असली पाहिजे. तुम्हाला सांगतो राजसू यज्ञाचा प्रसंग. राजसू यज्ञामध्ये द्रौपदी, राजसू यज्ञ संपला आणि द्रौपदी गवाक्षामध्ये आहे आणि बाकीचे पाहुणे गेले, पण घर पाहुणे ज्याला म्हणतो ते थांबलेले आहेत. दुर्योधन आदी कौरव ते थांबले आहेत. मग तो राजवाडा, जी नगरी सगळी बघते आहे, ती नगरी जी होती इंद्रप्रस्थ नावाची नगरी, त्याचं बांधकाम कोणी केलं होतं?
तर देवशिल्पी जे आहेत त्या देवशिल्पीने ते बांधकाम केलेलं होतं आणि त्यामुळे तिथे अनेक प्रकारचे चमत्कार होते. ते चमत्कार पाहत असताना बरं नोकर सांगायचे, महाराज इथे पाणी आहे, इथे जमीन आहे, इथे अग्नी आहे, हे सगळं सांगायचे. इथे दरवाजा आहे, इथे भिंत आहे. पण चमत्कार असा होता, जिथे दरवाजा आहे तिथे भिंत दिसायची, जिथे भिंत आहे तिथे दरवाजा असायचा, ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी गालिचा दिसायचा, जिथे गालिचा दिसतो त्या ठिकाणी पाणी असायचं. असं चित्रविचित्र सगळं त्या इंद्रप्रस्थमध्ये त्यांच्या त्या राजवाड्यामध्ये सगळं हे होतं. आणि गवाक्षामधून ही द्रौपदी पाहते आहे. आणि जेव्हा नौकर सांगतात तेव्हा दुर्योधनाचा अहम तिथे अडवा येतो आणि दुर्योधन म्हणतो मला कळत नाही का पुढे जमीन आहे का, गालीचा दिसतो का आपल्याला आणि मला सांगू राहिला पाणी आहे म्हणून. असं बोलत बोलत तो 2-4 पावलं पुढे जातो आणि त्या गालीच्यावर जसा पाय दिला तर तो गालीचा नसतो, ती सगळी फुलं अंतरलेली असतात, फुलाची आरास असते आणि त्याच्या खाली पाणी असते. तो पाण्यामध्ये पडतो. गवाक्षामधून द्रौपदी खाली पाहते आणि हसते. माणसाला हसायला पाहिजे. हसणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे नाही का. हसण्याचे ग्लोव्ह झाले, हसण्याचे काय झाले, मुंबईमध्ये ग्लोव्ह सुरू आहे, तिथे लोक हसायला जातात. असं हसत नाही म्हणून घरामध्ये हसून पावडलं आपल्या चेहऱ्यावरचं, त्याच्यामुळे लोक तिथे जातात हसायसाठी. एक जण हसतो, शिकवणारा ट्रेनिंग देणारा उगत हसतो, हा 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 करतो आणि त्याच्याकडे कोण दुसरा असतो, मग तो कसा हसायला म्हणून तिसरा असतो. असं सगळं पाहून त्या हसण्याचं वातावरण कृत्रिम वातावरण बनवलं जाते. आलं का लक्षात. आम्हाला हसता येत नाही, आलं का लक्षात. आम्ही नुसते रडत राहतो. पण हसणं शरीरासाठी इतकं उत्तम आहे, गोष्ट खरी आहे. पण आपल्या हसण्यामध्ये कुत्सित भाव नसला पाहिजे, कुणाला उद्देशून आपण हसलो नाही पाहिजे. द्रौपदी दुर्योधनाला उद्देशून हसली आणि हसता हसता बोलली की अंधे का पुत्र अंधाई होता आहे. द्रौपदी असली म्हणून काय झालं, भगवंताची बहीण असली म्हणून काय झालं, भगवंत सगळेच अपराध तिचे कसे मान्य करणार नाही का, कसे क्षमा करणार. ती जसं बोलली ती दुर्योधनाला बोलायला पाहिजे होतं. दुर्योधन तिचा धीर होता, दुर्योधनाचं तिचं नातं होतं, परंतु धृतराष्ट्र तिचा सासरा होता. अंधे का पुत्र अंधा, धृतराष्ट्राला बोलण्याची गरज नव्हती, सासऱ्याला तिला बोलायला होतं पाहिजे. सासऱ्याला ती आंधळं म्हणाली, आंधळ्याचा पुत्र आंधळा असं म्हणाली. हे बोलणं दुर्योधनाला खूप टोचलं, जिव्हारी लागलं आणि त्याच्यानंतर दुर्योधन हस्तिनापूरला आला. हस्तिनापूरला आल्यानंतर त्याने सगळा डाव रचला शकुनीच्या माध्यमातून आणि 5 पांडवांना बोलवलं. बोलवल्यानंतर त्यांना दूताचं निमंत्रण दिलं. दूताचं निमंत्रण माणसं त्या काळातले राजे नाकारू शकत नव्हते. पण गंमत आहे कुठे, माणसामध्ये इगो असतो ना, आपला शांतपणा हा फार म्हणजे काय, याच्याकडे काही इगो नव्हता असं नाही. युधिष्ठिराकडे मला सांगा, भगवान गोपाल कृष्णानं सांगितलं की मी तुमच्या सतत पाठीशी राहीन, मी तुमचं रक्षण करीन, मी तुमचं रक्षण करीन, मी तुमचा योगक्षेम पुरवीन. अप्राप्तस्य प्राप्तम प्राप्तस्य रक्षणम इति योगक्षेमम, तुझा योगक्षेम मी चालवतो. अर्जुनालाच नाही तर 5 पांडवाला म्हटलेलं आहे तुमचं रक्षण मी करीन, तुम्ही चिंता करू नका, तुमच्या पाठीमागे मी उभा आहे. जो साक्षात परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्ण अनंत ब्रह्मांड नायक जेव्हा पांडवाला म्हणतात की मी तुमचा रक्षण करता आहे, तेव्हा आपल्या रक्षण कर्त्याला सोबत घेऊन जायला पाहिजे होतं. मी देवाला सांगितलं की मी तुमचं रक्षण करतो, मी तुमचा बॉडीगार्ड बनतो, तुम्ही फक्त मला बोलवा, माझी आठवण करा. काय करा, एक कॉल तर करा. नाही आपण म्हणत असतो असं झालं तसं झालं, खूप परिचय झाली आमचं. जो जवळचा मित्र असतो तो म्हणतो, तो येतो, त्याला उशिरा कळतं, मग तो म्हणतो आणि एक कॉल तर करायचा राजा, मला एवढं तुम्ही अडचणीमध्ये आले, एक कॉल तर करायचं, मी आलोच तर ताबडतो नाही का. तसं भगवंत म्हणतात अरे मला नुसतं बोलवायला तर पाहिजे होतं, पण भगवंताने केव्हा बोलवलं, केव्हा बोलवलं, सुखमे सिमरण सब करे, दुखमे सिमरण सब करे, सुखमे करे ना कोय, सुखमे सिमरण जब करे तो दुःख कहाँ से हो. बोलवलं केव्हा, अडचण आली तेव्हा, द्रौपदी संकटात सापडली तेव्हा. यांना वाटलं बाई हो ना, इगो आहे,
अंतःकरणामध्ये, नाही का? मी काय कमी आहे का? मी राजा आहे, पाची पांडव आहे, आता आमचं राज्य झालं, आता माझे भाऊ असे आहेत, बलाढ्य आहेत, शूरवीर आहेत, द्रौपदीला वाटलं माझे 5 पती आहेत, मला काय भीती आहे, गेले, निमंत्रण दिलं, गेले. पण आता डाव काय रचलेला आहे यांनी, यांना कल्पना कुठे आहे का? काय काही कल्पना? काहीच कल्पना नाही. पुढे काय आहे, दुसऱ्यांच्या अंतःकरणातलं ओळखण्याची क्षमता आपल्याला नाही. मग कोणामध्ये आहे? गोपाल कृष्ण भगवंतामध्ये आहे, आपल्या मित्रामध्ये आहे, आपल्या सख्यामध्ये आहे, आपल्या देवामध्ये आहे. त्याला बोलवायला पाहिजे होतं की त्यांनी बोलवलं का? लक्षात घ्या. आणि त्याचे दुष्परिणाम असे झाले. बरं, त्यांनी आमंत्रण दिलं कशाचं? द्यूत खेळण्याचं. मग मनानं प्रत्येक गोष्ट करायला पाहिजे का? नाही. प्रत्येक गोष्ट देवाला विचारून केलं पाहिजे की नाही? साधक जो बनले त्याला साधक म्हणतात. स्वामी चक्रधर महाराज म्हणतात, बाई येथचा व्यापार, येथीची सेवा ही कशी केली पाहिजे? येत पुसो पुसो की जोकी. आम्हाला आमची सेवा सुद्धा आम्हाला विचारून केली पाहिजे. आम्हाला प्रत्येक गोष्ट विचारली पाहिजे. उशीर त्याचं काम न नसेल. माळवा पंथामध्ये एक पद्धत आहे, तुम्हाला सांगतो. कधी जर तुम्ही गेलात आश्रममध्ये, प्रत्येक भिक्षुकाकडे बारीक नजर पहा, अभ्यास करा, तुमच्या लक्षात. ते जर समजा आश्रमातून संडासला जरी बाहेर जायचं, आता संडास बांधले पण पूर्वी संडास नव्हते, बाहेर जावं लागायचं, तर संडासला जरी जायचं असेल तर टंबरेळ भरून घेण्याच्या अगोदर ते गुरुकडे जायचं, दंडवत करायचं, मी दिशेला जाऊ. का? हे काय विचारलं? आपण काय म्हणतो, इतकी कुठं आज्ञापालन असते? तसं नाही आहे. ती खूप काठी आहे, ते संरक्षण आहे आपल्या गुरुचं. कारण गुरु त्याचं चिंतन ठेवतात. तो दिशेला गेला, बाहेर गेला, फिरायला गेला, तर त्याचं चिंतन गुरुच्या अंतःकरणामध्ये असतं. तो आला नाही, तो काय करतोय, कुठं गेलेला आहे. तसं आई आपला मुलगा बाहेर गेल्यानंतर तिचं चिंतन असतं. म्हणून प्रत्येक गोष्ट आईला सांगत जा. आई देवाजवळ प्रार्थना करते. लक्षात घ्या, देवाजवळ संध्याकाळी तुम्ही 7 वाजता घरी यायलाच पाहिजे. जरी गेले नाही तरी तुम्ही आईला सांगून जाता की मी अमक्या ठिकाणी आहे. आई देवाजवळ गेल्यानंतर दिवा लावते, देवाला उदबत्ती दाखवते आणि देवपूजा करते. त्यावेळेस बापा लेकरू आलं नाही, मावाला म्हणते कुठं गेला असं बापा, कुठं अडचणीत आहे, देवाला उभं येऊ दे. तरी मन चिंती ते वैरीनं चिंती, तिथं देवाजवळ ती प्रार्थना करते. लक्षात ठेवा. आणि ती प्रार्थना ती लागू पडत असते. लक्षात. म्हणून प्रत्येक गोष्ट पुसून करत असतात. प्रत्येक गोष्ट. मग युधिष्ठिराला भगवान गोपाल कृष्णाला विचारायला पाहिजे होतं की नाही? नाही विचारत. नाही विचारत. आणि सध्या मग केव्हा आठवण आली देवाची? संकट पडलं. मग द्रौपदीला अरे किती अधःपतन झालं, किती अधःपतन झालं. 5000 वर्षापूर्वी युधिष्ठिरासारखा धर्मात्मा असलेला माणूस द्रौपदीला पणाला लावतो. हे इतिहासावर जे लिहिलं ना, ते आपलं भारतीयांचं तोंड काळं करणारं मान आहे. लांछनास्पद असलेला तो प्रसंग आहे. कधीच आपल्याला जग संसार माफ करणार नाही. आपल्या पूर्वजांनी असं केलेलं आहे. हे दुष्कृत्य केलं आहे, दुष्कर्म केलेलं आहे. एका स्त्रीला डावावरती लावलं. पण भगवंत जर सोबत असते ते अजिबात घडलंच नसतं, काहीच घडलं नसतं. आणि मग पुढे 39,30,600 लोक मरण पावले नसते. 40 लाख लोक मरण पावले असते म्हणतो ना आपण. त्याचं गणित आहे 39,30,600. इतकं त्याचं गणित आहे. अक्षोहिण्या प्रमाणम तू खांगाष्टैक द्विकैकज रथे रेते हायस्तिग्न पंचघ्नेश्च पदातिभी. पायी चालणारे किती आहेत, रथ किती आहेत, हत्तीवरचे किती आहेत, घोड्यावरचे किती आहेत, याचं वर्णन त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणून आपली वाणी मधाळ आणि रसाळ असायला पाहिजे. त्याचे दुष्परिणाम आपल्याला होतात. जेव्हा हनुमंत सीतेचा शोध लावायला जातात, लक्षात घ्या, एक वानर आहे. सीतेची त्याची ओळख नाही आहे. सीतेने आपली ओळख कशी पटवून दिली असेल? असं सांगतात की हनुमंताची वाणी फार जबरदस्त आणि सीतेला पटवून दिलं. सीतेला ते म्हणतात, माते मी तुझा पुत्र आहे, मी रामचंद्राचा सेवक आहे, दास आहे, मी रामचंद्राचा भक्त आहे. आणि रामचंद्राचं नाव
येता क्षणी, हा मुद्रिका दाखवता क्षणी सीता त्याचं सगळं ऐकायला तयार झाली. अन्यथा नाही. म्हणून आमच्या बोलण्यामध्ये मदार्थ आणि रसार्थ असायला पाहिजे की आपलं बोलणं लोकांनी ऐकावं, तर त्याच्यात सत्यता, तुम्ही सत्य बोलणार आहात, ती गोष्ट खरी आहे, सत्य सांगणार आहात, पण सत्य लोकांना देण्यासाठी आपल्याकडे आपलं वक्तव्य जे आहे ते प्रिय असायला पाहिजे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि ते जर नसेल तर मग मात्र आपलं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. जसं त्या भीमाचं झालं. सुंदर लीळा आहे. चक्रधर भगवंत सांगतात की राजसूय यज्ञ, त्या यज्ञामध्ये सगळे लोक आले आणि एक ऋषी आलेले नाहीत आणि भीमाकडे काम केलं पाटीलकी करण्याचं. खांद्यावर गदा टाकून तो गिरत होता पंक्तीमध्ये आणि सांगत होता की बाबा इथे वाढा आग्रह करू. आणि त्या ऋषींना, त्या ब्राह्मणांना जे असतील जेवायला बसलेले पाहुणे, त्यांना सांगत होता उष्ट टाकायचं नाही, उष्ट जर पडलं पात्रावळ्यानंतर मग माझ्या गदेशी गाठा. लोक एक महिना झाला, लोक परेशान झाले, तब्येती खराब झाल्या. युधिष्ठिर म्हणते देवा भगवंता, लोक इतके कसे तब्येती खराब झाल्या, एक महिना आहे लोक इतके. भगवंत म्हटले अरे त्याला अपचन होते, लोकांना पचत नाही की आपण खायला होते, ते चांगलं नाही होऊ राहिलेलं. बरं मी करतो म्हणजे व्यवस्था काय करायची ते बघतो. गेले मंडपामध्ये आणि त्याला बोलवलं इकडे भीमाला. भीमा इकडे ये. आला. काय भगवंता म्हटले एक काम कर, आपल्या यज्ञात सगळे आले पण एक व्यक्ती आलेला नाही आहे, गंधमादन नावाचा ऋषी, त्याला बोलून घेऊ. अरे ठीक आहे, काय हरकत नाही, जातो. तो गेला गंधमादन ऋषीला बोलवायला. त्यामुळे इथं कोण पाहिजे आम्ही बघून घेऊ, पण तुझा ते महत्वाचं काम आहे, तुझ्याशिवाय होत नाही. तो गेला. रस्त्यामध्ये हनुमंत आडवे आलेले आहेत. या चरित्रामध्ये श्रीकृष्ण चरित्र आहे, त्यात फार सुंदर वर्णन आहे. तर त्या हनुमंतानं म्हाताऱ्या वानराचं रूप धरलं आणि शेपटी आडवी टाकली. ती शेपटी आडवी टाकली. हा म्हणतो हे मरकटा ती शेपटी उचल, मला जायचंय, रस्त्यावर रडायचंय. ते म्हणे अरे मी म्हातारा माणूस आहे, मला काही उचलत नाही, तूच तुझ्या उचलून टाकली हातात. ते म्हणे तुझ्या गाण्याच्या शेपटीला हात लावू काय? अरे मग तुझ्या गदेच्या टोकाला उचल. त्यानं गदा अशी त्या खाली घातली शेपटीच्या आणि बाजून सरकवायला लागला. ती गदा फिट्ट बसली. ती गदा उचलल्या नाही लागली. घामाचा पण झाला, ताकद लावतो पूर्ण, पण सगळं खाल्लेलं अन्न पचलं. घाम टपटपट घाम पडायला लागला. आता काय करावं म्हणला. बरं आता काय करावं, बाजूनं जाऊ म्हणला जंगलातून, शेपटी जाऊ दे तिकडं. गदा काढायला गेला तर गदा अटकून बसली. म्हणला आता हे तर भलतंच झालं, गदाही निघालं, शक्ती हलवलं, आता काय करावं. लोकांना जर आपल्याकडे बघितलं भीमाची ही अवस्था तर म्हणजे आपल्यालाही अपमान होईल. शेवटी विचार केला हा कोणतरी आगड बंब दुसराच आहे. आणि मग त्याला हात जोडले म्हणजे बाबा तू कोणीस रे, मला ओळखून यायला. तो बूट पाहते, म्हणतात आपलं बूट रूप दाखवलं. ते म्हणजे त्याच्यात थोडेसे बूट उचललं म्हणे मला वाटलं कोण मारणार आहे म्हातारा. ते कुठं चालला म्हणजे गंधमादन पर्वतावर. कशाला चालला म्हणजे निमंत्रण द्यायला. आणि म्हणजे गंधमादन ऋषी येणार आहेत का तिथे निमंत्रणासाठी. म्हणजे मग मला श्रीकृष्णाने पाठवलं. आणि येड्या तुला पंक्तीतून कटवलं म्हणे त्यांनी, तिथून हटवून गेलं बाजूला. नाही का तू चांगलं बोलत नव्हतं, आपल्या लोकांना चांगलं ओळख आठवलं. पण मग आता वापस जातो. हे म्हणते आलाच आहे तर गंधमादन ऋषीच्या पर्वतावर जा आणि त्यांना बघ एकदा, नमस्कार कर, त्यांना निमंत्रण दे आणि मग जा. मग हा गंधमादन पर्वतावर गेला. आता त्या गंधमादन पर्वताच्या जवळजवळ 12 कोस आसपास त्याची दुर्गंधी सुटलेली. एकदम घाण वास येतोय. नाकाला उभरणं लावलं. तिथे जाऊन पोहोचला. गेल्यानंतर तो ऋषी असा बसलेला आहे आणि धाडस्त बसलेला आहे. याला आवाज दिला ऋषींना, ऋषीवर्य मी इंद्रप्रस्थवरून आलेलो आहे भगवान गोपालकृष्णाच्या आज्ञेनं आणि राजा युधिष्ठिर यांच्या आज्ञेनं मी तुम्हाला निमंत्रण देण्यासाठी आलेलो आहे. राजसूय यज्ञामध्ये तुम्ही यावं आणि आमचा यज्ञ पावन करावा. त्यांनी डोळे उघडले आणि उघडल्यानंतर सांगितलं अरे बाबा मी इथेच बरं आहे, तुझं निमंत्रण मला पुरलं, तुझं निमंत्रण मला मिळालं, चिंता करू नकोस. पण मी तिथे येऊ शकतो. मी जर तिथे आलो तर मग मात्र माझ्या तोंडाच्या दुर्गंधीनं तिथं एकही माणूस थांबणार नाही आणि तुझा यज्ञ असफल होईल. त्याच्यामुळे मी तिथे येत नाही. तुझ्या यज्ञाला माझ्या शुभेच्छा. युधिष्ठिराला सांग, भगवंताला माझा नमस्कार सांग, मी इथेच आहे.
कुतूहल म्हणून त्यांनी विचारलं की सगळं तुमचं शरीर जे आहे सुवर्ण काया दिसते आहे, सोन्याची काया दिसते आहे, आणि तुमचं तोंड मात्र डुकराचं दिसते आहे, असं का घडलं, असं का झालं? म्हणून तो विचारतो, एकांती वसती नित्यम गंधमालेन पर्वतम किमर्थम कांचन काया किमर्थम सुकरोमुख. काय अर्थानं तुमची काया सोन्याची आहे आणि काय अर्थानं तुमचं तोंड हे डुकराचं आहे? तो म्हणाला, काय सांगू? त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, अन्नदानम मया दत्तम, मी खूप अन्नदान केलं, प्रचंड अन्नदान केलं माझ्या काळामध्ये. मी राजा होतो, अन्नाच्या पंक्तीच्या पंक्ती मी उपयोगायचो. अन्नदानम मया दत्तम, हेमरत्न आणि सागरात सुवर्णदान केलं, सागरातले रत्न सुद्धा मी दान केले. परंतु शुभ वाक्यम न कर्तव्यम तदर्थम सुकरोमुख, शुभ वाक्य मी बोललो नाही झाले आणि त्याच्यामुळे माझं तोंड मात्र हे डुकराचं झालेलं आहे. लक्षात ठेवा, आपण चांगली किती चांगली क्रिया केली आणि आपल्या क्रियेला आपली वाणी जर चांगली नसेल तर काही अर्थ नाही, काही अर्थ नाही. म्हणून आपली वाणी अत्यंत महत्वाची आहे आणि ती मधाळ आणि रसाळ असायला पाहिजे. सर्वत्र श्री चक्रधर प्रभू आपल्याला सांगतात की बाबा रे, आपली वाणी ही कशी असली पाहिजे? महात्मेने प्रिय वक्तेया व्हावे, प्रिय बोललं पाहिजे. चक्रधर भगवंतांनी त्याला पूर्णपणे तयार केलेलं आहे. कोणाला? नागदेवाचार्य संपूर्णपणे तयार केलेलं आहे. नागदेवाचार्य 100% तयार झालेले आहे, 100%. पण एक एक गोष्ट शिकवलेली आहे. एक एक गोष्ट शिकवावी लागते आपल्याला, ते संस्कार द्यावे लागतात. कारण आपल्यामध्ये अनंत जन्माचे वाईट संस्कार आहेत, कुसंस्कार आहेत, खोटं बोलण्याचे संस्कार आहेत, विकाराचे संस्कार आहेत, विकल्पाचे संस्कार आहेत, स्वैराचाराचे संस्कार आहेत, अनंत जन्माचे संस्कार आहेत. चांगले संस्कार आपल्यावरती नाही आहेत आणि म्हणून आपल्यावरती चांगले संस्कारासाठी आपल्याला शिकवावं लागतं. मंदिरात जा असं मुलाला सांगावंच लागतं, शिकवावंच लागतं. त्याला मदिरालयाकडे जा असं शिकवण्याची गरज नाही, सट्टा लावायला जा असं शिकवण्याची गरज नाही, जुवा खेळायला जा असं शिकवण्याची गरज नाही, नाही का? त्याची गरज नाही. तमाशाला जा बाबा असं म्हणण्याची गरज नाही. आपोआप तिकडं माणसे जातात, कारण अनेक जन्माचा तो अभ्यास आहे, ते संस्कार आहे, कुसंस्कार आहे, सुसंस्कार नाही आहेत. म्हणून आमच्यावरती आम्हाला संस्कार करावे लागतात. म्हणून नागदेव आचार्याला सर्वत्र श्री चक्रधर प्रभूंनी त्याचे कुसंस्कार संपवून सुसंस्कारी बनवून त्यांना तयार केलेला आहे. लक्षात ठेवा, दरोडेखोर असलेले नागदेवाचार्य एक आचार्य बनलेला आहे. त्यांची वाणी बनवली देवानी, सगळं सगळं टोटल त्यांना तयार केलं. त्यांचं चालणं, त्यांचं बोलणं, त्यांचं बसणं, त्यांचं उठणं, त्यांचं पाहणं, त्यांचं वागणं, त्यांचं विचार करणं, सगळं सगळं तयार केले चक्रधर भगवंतांनी, सगळं तयार. आणि म्हणून वाणीपासून तयार केले भगवंतांनी. हा 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 काही महात्मा कृतीपासून तयार केलंय. हा 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 काही महात्मांवशी शस्त्र उभारून जातोस, कृतीपासून तयार केलं. प्रत्येक गोष्ट टोकत राहिले, भगवंत टोकत राहिले. हा 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 अरे हा भेट भिकारी झेलीला शुद्रांतीच्या पासून भगवान श्री चक्रधर बोलून अनेक गोष्टींनी तयार केलंय, सर्वांगाने तयार केलंय, सर्व बाजूने तयार केले. आम्हाला बनवावं लागतं, तयार करावं लागतं, इतकं बनवावं लागतं, आम्हाला इतकं तयार करावं लागतं. आम्ही इतके तयार झालो पाहिजे की आमची प्रत्येक गोष्ट भक्ती बनली, आमची पापणी लवली ना ती सुद्धा भक्ती बनली पाहिजे. आमचं आम्ही चालतो ना तर आमचं चालणं सुद्धा आचार बनला पाहिजे. आमचा हात वर उचलला तो हात सुद्धा आमचा आचार विचार बनला पाहिजे. आम्ही बोललो नुसतं एखादं तर ती बोलणं म्हणजे प्रार्थना बनली पाहिजे. हे सगळी तयारी करण्यासाठी नागदेव आचार्याला सर्वत्र प्रभू तयार करतात, 100% तयार, 100%. आणि मग चक्रधर भगवंत म्हणतात की असा पुरुष बनल्यानंतर त्याचं काय होते? मग तयाचे उठणे बैसणे येतुलेही वाया नाही, इतकं सुद्धा वाया जात. त्याचं उठणं वाया जात नाही, त्याचं बसणं वाया जात नाही, त्याचं पाहणं वाया जात नाही, त्याचं बोलणं वाया जात नाही, त्याचं जेवण वाया जात नाही, त्याचं काहीच वाया जात नाही. लक्षात ठेवा, त्याची प्रत्येक कृती ही भक्ती
भक्ती बनते, असं त्याचं वर्तन बनून जातं. त्याचं काहीच आपल्याचं नामस्मरण सुद्धा व्हायला. भाष्यकार म्हणतात किती लेखी लागलं याचा काय भरोसा. ऐका, तुम्ही अष्टप्रहार गाठी येऊन बसले, पण लेखी किती लागलं, तुमचं मन किती वेळ भटकलं काय माहितीये. हातात गाठी तोंडाला मिठी असं असेल तर काय उपयोग आहे, नाही का. नाही तर मग हातामध्ये माळ आणि मग चारी दिशेला फिरते, नाही का, त्याचा काय अर्थ आहे की नाही. बरोबर. म्हणून आमची वाणी अत्यंत महत्वाची आहे. कुठलंही काम करत असताना आम्ही जर काम करू, क्रिया करू, झाडून काढणे खूप चांगली गोष्ट आहे. आम्ही जर स्वच्छ करू, हे मंदिर स्वच्छ करू, सेवा करू, तेही करत असताना बडबड करू नये. कोणीच करत नाही, आम्हालाच करावं लागतं असं म्हणू नका. असं म्हणू नका, ते चांगलं नाहीये. आम्ही काय ठेका उचलला का, आम्हीच करावं का, चांगल्या गोष्टी कोणाला करावं वाटत नाही. लोक नुसते येतात, जेवण करून निघून जातात, नुसतं ऐकतात, ऐकणं काही कृतीत कोणीच उतरवत नाही. कशाला म्हणतात, त्याला कळेल तेव्हा होईल. तुम्ही करता त्या गोष्टी अशा घालवता कशासाठी, असं नाहीये. तुमच्या कृत्याला तुम्ही वाणीतून संपवू नका. म्हणून तुमची वाणी गोड आणि मधुर असायला पाहिजे, रसाळ असायला पाहिजे. श्री चक्रधर भगवंतांनी फार सुंदर वर्णन केलं, गोड वर्णन केलं. भगवंत म्हणतात की तुमचं वाणी ही अभद्र नसावी, रसाळ आणि मधाळ असावी. महात्मेने प्रिय भक्ती व्हावे. जवळजवळ 1.25 तास झाला असेल. 1.25 तासापासून आपण त्या सूत्राचा विचार करतो. एकदा मोठ्या नाही सूत्र म्हणा, मी पुढे म्हणतो, मी मागे म्हणा. महात्मेनी प्रिय वक्त्या व्हावे. महात्मेनी प्रिय वक्त्या व्हावे. आता हे सूत्र एखादा बाबा आला की त्याला म्हणायचे महात्मेनी प्रिय वक्त्या. तुम्ही महात्मे, तुम्हीच गोड बोलायचं, आम्ही नाही बोलायचं असं नाही. हा महात्मेनी म्हणजे आपण त्याच्यामध्ये आलो सर्वांनी. महात्मेनी प्रिय वक्त्या व्हावे. दररोज सकाळ संध्याकाळ या सूत्राचं पारायण करा. सकाळी उठल्या म्हणा महात्मेनी प्रिय वक्त्या व्हावे. असं म्हटले की तुमच्या तोंडामध्ये शिवी येणार नाही. तुम्ही सासूला काही बोलणार नाही, तुम्ही सुनेला काही बोलणार नाही. त्यापेक्षा तुमच्या डोक्यात वाईट विचार येणार नाही. का? कारण भगवंताचं सूत्र तुम्हाला मदत करेल. हे सूत्र मदत करेल. त्याचा प्रयोग तर बघा ना, गोड बोलून तर बघा, नाही का. गोड बोलून तर बघा. एक बाई भलती भांडत होती म्हणतात नवऱ्यासोबत, अन्नावर दररोज मारायचं. मग ती बाई वैतागून गेली. बाबाकडे गेली, माझ्यासारख्या बाबा त्याच्याकडे गेली. म्हणजे बाबा माझा नवरा दररोज मारतो. तिच्या बडबडीहून त्याने ओळखलं, म्हणजे बाई मी तुम्हाला तीर्थ देतो म्हणजे मारून. त्याने पाणी घेतलं, त्याच्यावर केलं नुसतं, काहीच त्या नुसतं फुगा मारल्या, देऊन टाकलं. हे पाठी घेऊन जा घरी. आणि तुमचे पती बाहेरून आले की घोट घ्यायचा, पाणी तोंडात ठेवायचं आणि पतीला जीव घालायचं, पतीचं अंथरूण टाकून द्यायचं. सगळे जे काही क्रिया, जोपर्यंत पती घरामध्ये आहे तोपर्यंत हे तीर्थ गिळायचं नाही, फुकायचं नाही. याला परिणाम बिलकुल निश्चित होणार, 100% खात्रीला एक औषध येत नाही. गेली आला घरी बाहेरून, तो आला गेला पटकन ते तीर्थ घेतलं, तीर्थच असं का तोंडात घेतलं, तो आला त्याला का स्वयंपाक बसले अशा तुम्ही पाक. आता तिच्या तोंडात पाणी, बोलताची येणं काही. त्याला वाटलं आज काय झालं बघ, तोंडाला काय गाल उभी झाली काय. मग याला हातपाय सोडले गेले घरी. डुबली असं दिशा संत डुबलीच्या घरी जवाल बसला, तिने ताट आणलं, पाणी आणलं वगैरे आणि मस्त जेवण केलं. ही प्रत्येक गोष्ट आता यानं मागितल्यानंतर ती बाकरा ना तिकडंच हुंदडत बसू नका, मोबाईलवर चॅटिंग करत बसू नका. भाकर नाही बोलायची सोयच नाही ना, त्याच्यामुळे फोनही बंद झाला. तोपर्यंत पती देव घरात आहे तोपर्यंत मग ते आणून भाकर वाढली, चटणी वाढली, भात वाढला, जे असं केलं. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. नवऱ्यानं मारूनही कमी केलं, शिव्यानेही कमी केलं. मी काही बोलतच नाही, तिच्यावर परिणामच काही होत नाही.
मग ते पाणी संपलं. मग ती गेली मंदिरामध्ये पुन्हा, बाबा तुमचं औषध रे चांगलं आहे म्हणे बाबा. आणि पुन्हा द्या ना म्हणे. काय त्या औषधी परत द्या म्हणे. तुम्ही जर कुठे निघून गेले, कार्यक्रमाला बाहेर निघून गेले तर मग ते मला तीर्थ राहणार नाही ना म्हणे, माझ्या काही भांडणं होती. बाई ते तीर्थ काही नव्हतं म्हणे, साधं पाणी होतं. मग त्याचा परिणाम कसा काय झाला? त्याचा परिणाम तीर्थाचा नाही झाला म्हणे, तुम्ही तोंड गप ठेवलं त्याचा परिणाम. बोलायचं असं तर चांगलं बोलावं, नाही तर मौन सारखं बोलू नये. राग आला तर भगवंताचं नाव कीर्तन करावं, देवा देवा नाम मोठ्यानं उच्चारावं. किती राग येऊ द्या, आमच्याकडे यजमान आहेत, मोठ्या नाम उच्चार प्रतिबंध झाले. मग ते रागिष्ट आहेत, त्यांना मी आमंत्रण दिला नाम उच्चार. ते पण काय केलं, त्यांचं काही बिघडलं, ते नाम उच्चार नाम उच्चारायला कृती काय झाली तुमची, ते बघितलं गेलं म्हणजे असं काय झालंय. तुम्ही म्हटले मग नाम उच्चारा राग आल्यावर, म्हणून राग आल्यावर नाम उच्चारा तुम्हाला म्हटलं, मग तुम्ही हे करता काय कृती, कृती नामाच म्हणजे आम्ही बदल करण्याचा प्रयत्न करतो. कोणी आपल्याला सांगतं बदलही आपण करतो, करत नाही असं नाही, परंतु 100% बदल करतो. चक्रधर भगवंत म्हणतात महाप्रिय प्रिय आजचं हे सूत्र चक्रधर भगवंताचं, त्याला वंदन करूया आणि आजचं सत्र त्या ठिकाणी थांबूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय, दत्तात्रेय भगवान की जय, श्री चक्रपाणी भगवान की जय, श्री गोविंद प्रभु भगवान की जय, सर्वत्र श्री चक्रधर भगवान की जय. दंडवत दंडवत.